वीरच्या घट्ट मिठीत असतानाच तिला पुन्हा तीच मिठी, तोच स्पर्श जाणवला. सकाळी झोपेत तिला कळलं नव्हतं कधी ती त्याच्या मिठीत शिरली ते, पण आता मात्र तिच्या अंगावर त्याच्या मिठीत शहारे उमटले. सळसळत गेलं काहीतरी रक्तातून. त्याचा स्पर्श कालपेक्षाही आज धुंद नाचायला लागलेला तिच्या रोमारोमात. त्याने तिच्याकडे पाहिलं, पण त्याच्या त्या भेदक नजरेकडे पाहून तिने धडधडत्या हृदयाने नजर वळवून घेतली. वीरने बोट तिच्या गालावरून हळूवार फिरवलं. त्याने तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला सारले. तिच्या गालावर त्याचे उष्ण श्वास रेंगाळले. गोऱ्या गालावर ओठ फिरवत तो तिच्या ओठांपर्यंत आला. पण आता सखीचे श्वास अगदी भरून थांबतील असंच वाटलं. नजर तर मिळवू शकली नाही ती त्याच्या नजरेला. तिने चेहरा वळवून घेतला होता. वीर पाहत राहिला तिचं गोरं पान, आकर्षक रूप. गोऱ्या नाजूक गळ्यात सुंदर डायमंडचं मंगळसूत्र, सिवलेस वन पीस असल्यामुळे दिसणारे गोरे हात, तिचा कमनीय बांधा. त्याच्याकडे पाहत नसली तरी त्याची न्याहाळणारी नजर जाणून तिचं हृदय जोरात धडधडत होतं. तिने चेहरा वळवला नाही तेव्हा त्याने नजर खाली वळवत त्या मंगळसूत्रावरच ओठ टेकवले. सखी झटकन वळून त्याच्या मिठीत शिरली. मिठी घट्ट करत वीरने तिला कुरवाळलं. तिच्या गालावर, केसांवर ओठ फिरू लागले. तिच्याही नकळत सखीने त्याचा हात पकडला. आता थांबू नको, आताच पुढे जायला. बस झाल्यागत तिचे हात त्याच्या हातावर सरकले. तिला आताच धुंद असलं तरी त्या वादळात अजूनही स्वतःला झोकून द्यायचं नव्हतं, पण त्याच्या मिठीत राहायचं होतं. आधी तो स्पर्श मनापासून फील करायचा होता. सखी, त्याने आवाज दिला. ती त्याच्याकडे पाहायला तयार नव्हती. तेव्हा वीर तिच्या कानापाशी काहीतरी कुजबुजला. रोमांच उभे राहिले तिच्या अंगावर आणि तिने मिठीत तसंच डोळे मिटून हुंकार भरला. पण मिठीतच चेहरा घुसळत तिने नकारार्थी मान हलवली. विचार करत, तिचं मन राखत तो तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिला. वीर, इथे सीसीटीव्ही असतील का? हो, एकदम तिने म्हटलं. काय? त्याने आश्चर्याने मिठी सैल करत तिच्याकडे पाहत विचारलं. भीती वाटते असेल का? सीसीटीव्ही? वेडी आहेस का? काहीही विचार करतेस? तो बोलतो. आपल्याला असं ट्रॅप करायला कोणी लावला असेल तर? ती म्हणते. शक्यच नाही. सिक्युरिटी चेक करते आधी सगळं. काही काय विचार करतेस सखी? तुझा विश्वास नसेल तर पडदे बंद करतो. गडद अंधार असला की आरशात पाहून आपोआप कळेल. एकदाची शंका मिटेल तुझी. तो तिच्याकडे पाहून हसत बोलतो. इम्पॉसिबल आहेस ग सखी तू. काय आलंय बघ आता या वेळेस तुझ्या डोक्यात? तो बाजूला होणार तर ती त्याचा हात पकडून बोलली. असू द्या. मला वाटलं म्हणून लगेच विचारलं. मनात तेच घोळत राहिलं असतं. नको अभ्यास म्हणून सांगितलेलं आधीच तू ते या भीतीने काय? तो अजूनही हसत बोलतो. तिने नजर झुकवत बावरं स्मित केलं. तिची हनुवटी वर करत वीरने एकटक तिच्या डोळ्यांमध्ये पाहिलं आणि किती हवी आहेस तू मला असं सांगणारं आतुर किस केलं तिला. त्याने चेहरा बाजूला केला तेव्हा सखीने त्याच्या नजरेकडे न पाहताच त्याच्या खांद्यावर डोकं घुसळत त्याच्या पाठीवरून हात फिरवले. त्याच्या मिठीतील सुखवणारा स्पर्श अनुभवत होती ती. मध्येच केसांवर, मानेवर, खांद्यावर फिरणाऱ्या ओठांचा स्पर्शही अनुभवत सुखावत होती. पण तरीही स्वतःला वाहण्यापासून थांबवत होती. पण बंगल्यात मात्र मी सरप्राईज देईल वीरना. त्या जागृतीला अगदी स्पष्ट करायचं आमचं नातं, पुढे न्यायचं आमचं नातं, असा विचार करत होती सखी. इतक्यात फोन वाजला. वीरने दुर्लक्ष केलं पण पुन्हा रिंग आली तेव्हा तो उठून बसला. फोन उचलत अर्धवट मागे टेकून बसला. सखी उठू लागली तेव्हा तिला थांबवत एका हाताने तिला जवळ घेतलं. फोनवरचं बोलणं आटोपल्यावर त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. ती त्याला लगेच बिलगली. एक विचारू सखी? जर उद्या मी म्हटलं मी नाही प्रोजेक्टवर सही करू शकत तरी तू माझ्याजवळ अशीच येशील? तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत प्रश्न आणि शंका होत्या. पण का बरं? का बरं तुम्ही सही नाही करणार प्रोजेक्टवर? अगं, कोण म्हणतंय सही नाही करणार? आत्ताच तर तुम्ही. ती बोलते. जर नाही केली तर म्हणत होतो मी, तो म्हटला. पण का असं विचारता? ती म्हटली. काही नाही, सहजच विचारलं. तो तिच्या केसांवरून हात फिरवत डोळे मिटून गंभीर स्वरात म्हटला. 5-10 मिनिटांनी आराम कर, झोप घे छान म्हणत तो मोबाईल घेऊन खोलीबाहेर निघून गेला.
सुखद क्षण फील करत तिने ब्लँकेट पांघरून डोळे मिटले. खरंच तिला आताचे क्षण पुन्हा पुन्हा आठवून छान झोप लागली. बंगल्यात नवीन आयुष्य सुरू करण्याच्या स्वप्नात ती हरवून गेली. वीरच्या मिठीत अजूनही आहे असं तिला झोपेत आत्ताही वाटत होतं. काही वेळाने त्याने फोन करून तिला सांगितलं. इकडून लवकरच निघू ठरल्याप्रमाणे ते दोघे लवकरच निघाले. बंगल्यात पोहोचल्यावर वीर सरळ वर त्यांच्या रूममध्ये निघून गेला. सखी आऊसाहेबांशी थोडं बोलून रूममध्ये आली. आऊसाहेबांनी विचारलं तिला, वीर काही बोलला का व्यवस्थित? सुनबाई तुझ्याशी की घेऊन गेला फक्त आणि त्याच्याच कामात फोनवर व्यस्त होता? तिथेही बिझनेस मीटिंग सुरू होती का त्याची? स्वतःहून तो सखीला फिरायला घेऊन गेलेला तर आऊसाहेबांना त्यांचा संसार नीट मार्गी लागावा असंच वाटत होतं. अचानक कसं काय वीर असा वागत आहे असंही वाटलं. पण आता संसाराकडे लक्ष देत आहे असं त्यांना जाणवू लागलं होतं. त्यामुळे हळूहळू का होईना संसाराला वीर लागला तर बरंच आहे असा दिलासा मनाला वाटत होता. ती म्हटली, नाही आऊसाहेब, कामातच बिझी होते. असं नाही. बोलले ते माझ्याशी. बरं आहे. सुनबाई तुला वीरने वेळ द्यायला सुरुवात केली आहे तर? तिने हसत हुंकार भरला. तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून आऊसाहेबांच्या मनाला आज दिलासा मिळाला. जेवण करायला येतो नंतर असं सांगून सखी वर रूममध्ये गेली. वीर रूममध्ये नव्हता. तिने चेंज करून तिच्या आईला फोन लावून मी घरी आली आहे असं कळवलं. खूप वेळ फोनवर बोलून झालं तरी वीर आला नव्हता अजून. तेव्हा धाडस करून ती स्टडी रूममध्ये डोकावली. तसं फोनवर बोलणाऱ्या वीरने वळून बघितलं. नंतर बोलतो मी असं फोनवर सांगत त्याने कॉल कट केला. तिला विचारलं, काय झालं सखी? काही नाही. तुम्ही रूममध्ये आला नाहीत म्हणून ती बोलत होती तर तो बोलला आत ये. त्याने म्हटल्यावर ती आत आली. बोलली, खाली जायचं आहे ना जेवण करायला? बरं जाऊया थोड्या वेळाने. आत्ताच भूक नाहीये. तरीही लवकर जाऊ ती बोलते. तुला भूक लागलीये का? जाऊ की मग? ती छे आऊसाहेब वाट पाहतील म्हणून म्हटलं. बरं जाऊ लवकर. तू म्हणशील तसं. त्याने लगेच मान्य केलं. बरंच ऐकत आहात माझं. मला वाटलं की उत्तर द्याल मी ऐकत नसतो असं. त्याने तिच्याकडे पाहून स्मित केलं. तीही गोड हसली. दुसऱ्या दिवशी ती मनापासून छान तयार झाली. सुरेख दिसत होती अगदी. किती वेळ स्वतःला आरशात पाहत होती तरी समाधान म्हणून होत नव्हतं तिचं. किती वेळ वीरची नजर आठवत होती. न जाणो का हुरहुर होत होती त्याच्या एका नजरेसाठी. ती उठली आरशासमोरून तेव्हा तो आत आला. तो आला तेव्हा ती पाहू शकली नाही त्याच्याकडे. पण तो मात्र तिच्याकडे पापणी न लावता पाहतच राहिला. शेवटी तिने धाडस करत न पाहताच म्हटलं, आऊसाहेब म्हणाल्या म्हणून तयार झाले. बाहेर जायचं आहे कार्यक्रमसाठी. तो लगेच म्हटला, मी कुठे म्हटलं माझ्यासाठी तयार झाली आहेस? तसं नाही. ती म्हणाली. तेच तर. माझं भाग्य कुठे? तो म्हटला. नाही तसं नाही वीर. ती म्हटली. मग कसं तो? ती मला वाटलं ना. म्हणजे ती गोंधळली. तो काय वाटलं? ती काही नाही. आज मूड नव्हता का तयार होण्याचा? त्याच्याकडे न पाहणाऱ्या सखीला त्याने मुद्दाम विचारलं. का बरं? तिने चकित होऊन विचारलं. अशी का तयार झालीस आज? म्हणजे नीट नाही का झाली तयार? बोलतच तिने पुन्हा आरशात पाहिलं आणि त्याच्याकडे पाहिलं. ठीक तर आहे. मग काय चुकलंय? छान नाही दिसत आहे का मी? त्याने कसं उत्तर देऊ असा टेन्शन आल्यागत चेहरा केला. केव्हाची वाट पाहते आहे मी तुमची. आता निघताना सांगत आहात. आधीच का नाही आलात? मनातलं हसू चेहऱ्यावरनं दिसू देता तो बोलला, असू दे. जा आता. तशी बरी दिसतेस. असं कसं जाणार? तुम्हाला मी सुरेख नाही वाटत आहे तर? म्हणजे नक्कीच सुंदर नाही झाली आहे माझी तयारी? ती बोलते. केव्हापासून मॅटर करायला लागलंय तुला की मला सुरेख वाटायला हवीस तू? वीरने तिला जवळ ओढत तिच्या डोळ्यात पाहत विचारलं. त्याच्या कातील भेदक नजरेत ती हरवून गेली. मीही वीरकडे ओढली जाते ते कळत होतं तिला. मनाशी ठरवलं होतं तिने की पुढे जायचं आहे. वीरने खरंच जागृतीला आयुष्यातून ब्लॉक केलं असेल तर मला नातं स्वीकारण्यात काहीच हरकत नाही. पण फक्त एक विश्वास हवा. मी पर्याय नसून मी आणि मीच यांचं एकमेव उत्तर असावं. त्या क्षणी वीर मी तुम्हाला हवी तशी पावलं टाकेन. पाऊल उचललेलं नसलं तरी मन कसं धाव घेऊ पाहतंय तुमच्या नजरेकडे. तुमचा स्पर्श खेचून घेतोय.
किती थांबवते आहे मी स्वतःला. तिचे मनात विचार चालू असतात तेव्हाच उत्तर नाही दिलंस तू, तो बोलतो. त्याच्या डोळ्यांमध्ये हरवल्यागत होती ती. भानावर आली. प्रयासाने स्वतःच्या नजरेला मनाला समजवलं तिने. सावरत तिने उत्तर दिलं, म्हणत आहात इतक्यात म्हणून वाटलं विचारावं. ठीक झाली आहे का तयारी? फक्त म्हणतच आहे का? कौतुकही करतोय? त्याने तिच्या चेहऱ्यावरची नजर न हटवता म्हटलं. कौतुकासाठी नाही म्हटलेलं, फक्त विचारलं, ती म्हटली. असं कसं फक्त कसं म्हणायचं? तो म्हणतो. नका म्हणू मग. उशीर होतोय मला, ती सोडवू पाहत म्हणाली. सुरेख दिसतेस सखी. परवापासून तर अगदी तेज आलंय तुझ्या गोऱ्या चेहऱ्यावर. तेजस्वी दिसतेस खूप. सखीच्या पापण्या आपोआप झुकल्या. बावरली ती. काही सुचलंच नाही. लाजेने ती स्वतःला सोडवत म्हणते, आऊसाहेब वाट पाहत असतील. काही वाट पाहत नाहीत. वेळ आहे निघायला. प्रमोदचा फोन येईल तेव्हा. हा पण नाही, म्हणजे मला काम आहे जरा. ते त्याच्याकडे न पाहता सुटण्याचा प्रयत्न करत बोलली. मलाही काम आहेत, लवकरच निघेल मीही. दिवसभर बिझी असणार आहे मीटिंगमध्ये, तो बोलतो. मग म्हणूनच तर उशीर होईल ना, ती बोलते. पण दिवसभर हुरहुर राहील ना तुला, ती कोणती म्हणते. तो म्हणतो, कौतुक करायला नाही का म्हटलं याची. ती म्हणते, नाही राहणार. तुम्हालाच राहते तशी हुरहुर. हो, केव्हा मग तसं होईल जे मला वाटतं ते तुला वाटायला लागेल, तो म्हणतो. क्लिअर नाही अजून, तिने मनात स्मित करत म्हटलं. क्लिअर नाही अजून? आता आणखी काय करायचं क्लिअर व्हायला? वाट पाहायची. ती मनात त्याला कळू न देण्याचा आनंद घेत बोलली. कशाची वाट? ते तर कळू देत. तिचा तर नंबरही ब्लॉक केला, तो म्हटला. जर प्रोजेक्टवर सही केली मी तर त्यानंतर माझ्याविषयी फिलिंग्स वाटतील का तुला? असं का बोलता? ती बोलते. त्या एका प्रोजेक्टसाठी सगळं झालंय ना. तुला वाटतं ना की खेळलो मी तुझ्या आयुष्याशी म्हणूनच सही झाली, मगच तू मनापासून माझ्याजवळ येशील? त्याने स्पष्ट विचारलं. वीर, ती म्हटली. तो म्हणतो, पहिल्या नाईटला तू इतकं बोललीस, आपलं नातं नाकारलं, सर्व मान्य केलं मी. स्वतःही मनाविरुद्ध लग्न केलं होतं म्हणून दुर्लक्ष केलं. पण आता तर लक्ष देतोय, जाणवून देतोय ना. नकार ऐकवला जाणार नाही माझ्याच्याने. आधीच सांगितलंय सखी. से यस. तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत बोलला तो. ती अजूनही त्याच्याकडे पाहत नव्हती. फिलिंग्स तर तिच्याही मनात होत्या. कुठेतरी प्रश्न होताच बाकी, त्यामुळे स्वतःला थांबवत होती. न पाहताच ती त्याला बिलगली. त्याच्या पाठीवरून तिचे हात फिरू लागले. वेळ घेणं म्हणजे नकार असतो वीर, ती धाडस करत हळूच बोलली. नातं अशा अटीवर असेल तर तसं वाटणार ना. तिला मिठीत घट्ट करत तो बोलतो. कसे आहात हो तुम्ही? लक्ष देत नव्हता तर अगदीच कठोर होता, आणि आता लक्ष देत आहात तर वेळही सहन होत नाही, ती स्मित करत बोलली. कळतंय ना. तरीही त्याने मिठी सैल करून तिच्याकडे पाहत विचारलं. तुम्ही सांगत आहात हे सर्व? त्याला फक्त 2 दिवस झालेत. वीर, इतके दिवस तुम्ही अगदीच कळण्यापलीकडे होतात. सखीने त्याच्या नजरेत पाहून उत्तर दिलं. तितक्यात प्रमोदचा फोन आला त्याला. ती लगेच निघते मी बोलून जाणार तर त्याने तिचा चेहरा ओंजळीत धरला. ती हलकं गोड हसली आणि म्हणाली, निघू मी? त्याने तिच्याकडे पाहत होकार भरला. त्याच्या गहिऱ्या डोळ्यांकडे पाहत तिने पापण्या मिटल्या, ओठ ओठांना स्पर्शिले. नंतर ती लगेच खाली निघून गेली. रात्री वीर उशिरा घरी आला तेव्हा त्याने तिला आवाज दिला. ती उठली. तो बोलला तिला, मी सांगितलं होतं उशीर होईल. हो, तुमचा निरोप मिळाला मला. जेवण करून येणार होतो. हो, सांगितलं, ती म्हटली. आता माझी वाट पाहत थांब, असाही निरोप द्यायला हवा होता का मी? तो तिच्याकडे पाहत बोलला. ती काही न बोलता दुसरीकडे पाहायला लागली. थोडी वाट पाहू शकत नाहीस का माझी? वीर, थकली आहे मी. तसंही लवकर झोपते मी. तुझ्या झोपेचं कौतुक नाही करू शकत मी. तुझी झोप खूप हक्क गाजवते तुझ्यावर, तो हलकं हसून बोलतो. नका करू कोणाचंच कौतुक, ती न पाहताच बोलते. मी नको करू कौतुक तर मग तू कर ना माझं कौतुक. की असं काहीच नाही माझ्यात जे तुला आवडतं? ती म्हटली. काय? त्याने विचारलं. तुमची नजर, तिने पापण्या झोपून सांगितलं. तो तिच्याकडे पाहत राहिला. तिने हळूच पापण्या उचलून मान वर करून त्याच्या डोळ्यांकडे पाहिलं. वीरने गालात हसत डोळे मिटले.
त्याच्या दोन्ही डोळ्यांवर तिने ओठ टेकवले. काही वेळाने वीरने डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यांमध्ये सुखावल्याचे भाव आणि चेहऱ्यावर हलकं स्मित होतं. ती गालात स्मित करत नजर झुकवून खाली पाहत राहिली. आता यांनी लवकर झोपायला जावं असा विचार करत होती. त्याने विचारलं, कार्यक्रमला गेलेली ना? मग कसा गेला आजचा दिवस? इतका उशीर झाला तरी तो बोलण्याच्या मूडमध्ये होता. छान गेला, तिने उत्तर दिलं. ती गप्प झाली. त्याचं पाहणं कळत होतं तिला, पण तिला सांगायचं नव्हतं. आत्ताच ती त्याच्या मनासारखं करणार आहे, पण ते परवा दिवशी. ती त्याला सरप्राईज देणार आहे. प्लीज उद्या बोलूया का वीर आपण? आज मी खूप थकली आहे. झोप येते मला, ती बोलते. एक क्षण त्याने नाराजीने पाहिलं. बोलला, किती नाजूक आहेस तू. कशी इतकी थकतेस? नाही, मी नाजूक, तिने नाक मुरडून उत्तर दिलं. पण हा प्रवासाने दगदग झालीये. मला नाहीये सवय या सगळ्याची, ती बोलते. झोपही तर अगदीच मेहरबान असते तुझ्यावर. मी तर कित्येक तास वाट पाहत असतो झोप यायला. ज्याला कोणतेही डाव खेळावे लागत नाही त्याच्यावर झोप मेहरबानच असते, ती पटकन बोलते. तो क्षणभर काही न बोलता फक्त तिच्याकडे पाहत राहिला. सॉरी, मी खूपच स्पष्ट बोलली का? ती लगेच सावरत बोलते त्याला. आणि गुड नाईट वीर, तुम्ही आराम करा. तुझ्या बाबांसारखा बिझनेस उत्तम करशील तू. तो तिच्याकडे रोखून पाहत उठत बोलला. का बरं, तिने विचारलं. दिसते तसं, तो म्हटला. म्हणजे, ती बोलली. असू देत, बोलून तो उठून निघून गेला. कळलं तिला तो नाराज झाला ते, पण ती नंतर मन जिंकून घेणार होती. आधी त्याने पूर्णपणे विश्वास जिंकून घ्यावा असं वाटत होतं तिला. दुसऱ्या दिवशी जागृती वीरला त्याच्या ऑफिसमध्ये दुपारी येऊन भेटली. तिचा नंबर त्याने ब्लॉक केलेला म्हणून ती अस्वस्थ झालेली. ती आल्यावर त्याने तिला विचारलं, बोल, काय काम होतं? आज बिझी आहे खूप मी. वेळ नाही माझ्याकडे, ती आल्याबरोबर म्हटली. फोन आजकाल लागत नाही वीर तुझा. हो, प्रमोद सांगत होता मला. माहीत नाही काय झालंय फोनला, तो बोलतो. जागृतीने स्मित करत त्याला विचारलं, बाकी नंबर्सना प्रॉब्लेम येतोय की फक्त माझ्या एकाच नंबरला? तो काही नाही बोलला. तशी तीच म्हणाली, असू दे, मला कळतंय, बायको आली आहे ना आता, तिला उत्तर द्यावं लागत असेल. काय काय होतं दिवसभर ते? वीर, तू मला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायला आले मी. म्हणजे तो न समजून बोलतो. लग्न करशील का विचारलेलं ना वीर तू मला? तसा तो कडक आवाजात म्हणाला. म्हणायचं काय आहे जागृती तुला? ती म्हणते, होकार देत आहे मी लग्नासाठी वीर. ती स्मित करत त्याच्याकडे पाहत म्हटली. तो चकित होऊन तिच्याकडे पाहत राहिला. दाराकडे एकटक पाहून त्याने म्हटलं, जागृती, काही काय बोलतेस? माझं लग्न झालंय आता. माहिती आहे मला वीर, मला घाई नाही लग्नाची. काय बोलतेस? काय झालंय काय तुला? त्याने विचारलं. काही नाही झालं वीर, उशीर झालाय खूप मला होकार द्यायला, इतकंच. दोघे बोलत होते. 15 मिनिटांसाठी आलेली ती आता 20 मिनिट झाले. ती काही वेळाने त्याच्या केबिनमधून निघून गेली. रात्री तो घरी आल्यावर सखी टेरेसवर आहे हे त्याला कळलं. तो तिच्याजवळ आला. इथे का उभी आहेस सखी? ती काही न बोलता शांत होती. काय झालं? ती काही बोलली नाही म्हणून त्याने विचारलं. प्रोजेक्टवर सही का करत नाही? हा, ती बोलली. का विचारत आहेस हा प्रश्न आता? तो बोलतो. इतके डाव, इतके? ती रागात बोलली. लग्न, नातं, भावना काहीच नाहीयेत का तुमच्यासाठी? काय म्हणायचं काय आहे तुला? तो बोलतो. लग्न प्रोजेक्टसाठी झालं होतं ना, पण आधी मी तुमची व्हावी हा हट्ट आहे ना तुमचा. हा हट्ट नाही पूर्ण होणार वीर. आधी प्रोजेक्ट पेपर्सवर सही करा, मग बाकी सगळं. मी मुद्दाम थोडी सही अडवून ठेवले, तो रागाने बोलतो. तुम्ही काहीही करू शकता, तुम्ही कळू शकत नाही कोणालाच. सर्वांना कळतो की नाही मी विचार नाही करत. पण लक्षात घे, सही मामूली गोष्ट नसते झटकन करून मोकळं व्हायला. त्याच एका सहीसाठी डाव खेळत आहात ना? आता वेळ आहे का हा विषय घेण्याची? चल झोपायला जा तुम्ही, झोपा, मी थांबते इथे. तब्येत बिघडवून घ्यायची आहे का? किती थंड वारा सुटलाय. काहीही काय हट्ट मध्येच करतेस, तो रागून बोलतो. तुम्हीच करायचे का हट्ट? मी एकदाही करायचा नाही का? पण आता या अशा हट्टाची वेळ आहे का? मी ठरवेल कोणती वेळ, कशी ते. माझा हक्क आहे सखी तुझ्यावर. तुझा वेळ हवाय मला, तो तिला जवळ घेत बोलतो. हक्क गाजवू नका वीर, सोडा मला, ती स्वतःला सोडवू पाहत बोलते.
मला इथे एकटं राहू द्या. विचार कर. बोलताना तो रोखून पाहत रागात बोलतो. विचारच करून बोलते मी. माझ्या आत्मसन्मानाशी, भावनांशी आता खेळून देणार नाही मी तुम्हाला. दूर राहा प्लीज. नकार ऐकवणार नाही मला. आधीच सांगितलं होतं मी तुला. तो तिला न सोडता संतापून बोलला. तिचा होकार हवा आणि माझाही होकार हवा का तुम्हाला? असं कसं चालेल वीर? बिझनेसमध्ये चालत असेल, पण संसारात कसं चालणार? म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? तो बोलतो. आली होती ना ती भेटायला? वेळ दिलात तुम्ही तिला भेटण्यासाठी? का नंबर ब्लॉक केलाय मी तिचा? असं खोटं सांगितलं मला? फक्त मला झुकवण्यासाठीच ना? अपॉइंटमेंट द्यावी लागली तिला. तो म्हटला. का? काय महत्वाचं काम होतं असं सांगू शकाल? नाही ना सांगू शकत काही. लग्न करायचं आहे तुमच्याशी म्हणाली ना ती तुम्हाला. अपमान केला तुम्ही माझा. सखीने त्याला बाजूला करत स्वतःला सोडवून घेत म्हटलं. तुला कोणी सांगितलं ती आली होती ते? मला कोणी सांगितलं हे महत्वाचं नाही. ती आली आणि काय बोलली हे महत्वाचं आहे. आणि त्याहून तुम्ही तिला वेळ दिला, तिचं ऐकून घेतलं. 20 मिनिट बोललात. विचार करून सांगेन, उत्तर देईल, भेटू पुन्हा असं उत्तर दिलं. 2 मिनिटात वाटेला लावलं नाही तिला तुम्ही. तुम्ही खेळ खेळू पाहता वीर माझ्यासोबत. मी माझा खेळ होऊ देणार नाही. ऑफिसमध्ये स्टाफ समोर काय तमाशा करणार होतो का तिथे? मला कारणं नकोत, ऐकायचीच नाहीत. प्रोजेक्टवर सही मी मिळाल्याशिवाय करणार नाही ना तुम्ही? पण मी तुम्हाला प्रोजेक्टवर सही करायला लावेल, माझा वापर न होऊ देता. सखी प्लीज ऐक माझं, आज चल. नाजूक आहेस तू, आजारी होशील. मी मुद्दामून नाही अडवली सही. तुम्ही खोटं बोलत आहात. मी का खोटं बोलेल सखी? कारण तुम्ही खोटे आहात, धूर्त आहात, कपटी आहात, निर्दयी आहात, खूप खूप निष्ठुर आहात तुम्ही. वीर, खेळलात तुम्ही माझ्याशी, माझ्या फिलिंगशी, या नात्याशी. काहीही म्हण, तुम्ही विचार नाही करत. तू आज चल आधी. नाहीच तुला नातं पुढे न्यायचं तर मलाही गरज नाही, पण इथे थांबू नकोस अशी. नाही येणार मी. नाहीये मी नाजूक. स्ट्रॉंग करू लागले मी स्वतःला. तुम्ही जो घाव घातला आहे तो विसरणार नाही. कसला घाव? काय लपवलं? जगजाहीर होतं तिचं माझं प्रेम होतं ते. तूही नाकारलेलंस मला. वाटत सुद्धा नव्हतं की तू इथे राहशील माझ्यासोबत. प्रोजेक्टवर सही झाली की तू नातं तोडणार होतीस, तुलाही माहिती आहे. पण मी नात्याचा आदर करत राहिले, प्रामाणिक होते तुमच्याशी. मी नाही काढू शकलो होतो मन तिच्यातून, कारण त्या नात्यात दोन्ही बाजूने काहीही नव्हतं. आणि तिचे फोन आणि तिचं भेटणं लपलेलं नव्हतं सखी. फोन कॉल्स असतात, ऑफिसमध्ये येते हे माहिती होतं सखी तुला. नंबर ब्लॉक केला तुम्ही म्हणून ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट देणार नाही म्हणत मनाला समजावलं होतं मी. ती फार्म हाऊसवरही आलेली. चिटिंग केली माझ्याशी तुम्ही. खूपच निर्दयी आहात. इगो आणि जिंकणं, बस बस एवढंच येतं तुम्हाला. कोणी सांगितलं तुला हे? तो म्हणतो. हो की नाही फक्त इतकंच उत्तर हवंय मला. संताप वाढलेला तिचा. सखी हा विषय थांबव, नंतर बोलू आपण. त्याने तिचा हात धरायला पुढे केला तर ती मागे झाली आणि जोरात बोलली. हात लावू नका मला, मागे व्हा. फार्म हाऊसवर तुमच्या रूमवर आली होती ती. होती की नाही? ती मोठ्याने बोलली. तू आज चल, घरातले येतील. तो बोलतो. आधी उत्तर द्या मला, आली होती की नाही? पुन्हा जोरात बोलली. क्षणभर तो तिच्याकडे पाहत राहिला. नंतर निश्चयी चेहरा करत तो बोलला. हो आली होती. आज चल आता. आत येऊ? कशी येऊ? काही अर्थ आहे का माझ्या येण्याला? बोलू आपण, चल. तो बोलतो. नाही बोलायचं आहे मला. तुमच्या नवीन डावात आता नाही फसायचं मला. नको बोलूस, आत तर ये. नाही नाही, माझा विश्वास नाहीये तुमच्यावर. इतके दिवस राहिलीस ना माझ्यासोबत, वाट पाहिली ना मी तुझी. त्याने म्हटलं. कुठेतरी वाटायला लागलं होतं तुमच्या वाट पाहण्याचं, म्हणून अतुल्य होती तुमची प्रतीक्षा संपवायला. माहीत नव्हतं तुम्हाला फक्त मला झुकवायचं होतं. मोबदला हवा होता प्रोजेक्टवर सही करण्याच्या बदल्यात. पण नाही, मी असा माझा व्यवहार होऊ देणार नाही. सखी, तो संतापून डोळे मोठे करत बोलतो. वीर इतका कुणाचा ऐकून घेत नसतो, समजवतही बसत नाही. मी पुढच्या कडूनही अपेक्षाही करत नसतो. तो तिच्याकडे जळजळीत डोळ्यांनी रोखून पाहत बोलतो. रक्त उतरलं होतं जणू त्याच्या डोळ्यांमध्ये. सखीही मनात तोच राग घेऊन पापणी न झुकवता त्याच्या नजरेला नजर भिडवत राहिली. आत यायचं सांगून ठेवतोय तुला, नाही तर निर्दयी कसा असतो दाखवून देईन.
बोलून तो वळला आणि आत निघून गेला. सखी जरा वेळाने आत आली. तिला पाहून तो बोलला, आराम कर, बोलू आपण उद्या सकाळी. नाही बोलायचं मला तुमच्याशी, पाहायचं सुद्धा नाही तुम्ही माझ्याकडे. त्यानंतर 2 दिवस ती त्याच्यासोबत बोलत नव्हती, पाहतही नव्हती. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तिच्या मोबाईलवर मेसेज केले, पण तिने रिप्लाय नाही दिला. शेवटी ती तिच्या माहेरी निघून गेली. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. धन्यवाद.